गुड आफ्टरनून. सिट डाऊन. ज्यांना इंग्रजी कळत नाही ते बसा. हा, तर आता आपण काय करूया, सर्वांनी हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं. आपण जे कमी माहिती असणारे विद्यार्थी त्यांच्याकडे पण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला थोडा कृतीयुक्त सहभागातून पाठ घ्यायचा आहे. तर मग मी त्यासाठी तुम्हाला काही शिक्षा दिली. आपल्याला जे शिकायचं आहे आपण ते कशातून शिकणार आहोत, कृतीतून शिकणार आहोत. सांगू ना पाठाचं नाव पण सांगू. तर आता आपण सर्वजण कुटुंबात राहतो, बरोबर की नाही? हा, सर्वांनी थोड्या मोठ्या आवाजात उत्तर दिले तर मला वाटेल तुम्ही सर्वजण जाग्या थोडं झोपल्यासारखं करणार. सर्वजण हात वर करा असे आणि टाळ्या वाजवा. हा, थोडं जोर. हा, जोर से करा खाली. म्हणजे तुम्ही सर्वजण आता जागेच आहात. तर आपण कुटुंबात राहतो की नाही? तुम्ही उभे राहा. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? आई बाबा, अजून बहीण, बरोबर. आता काय तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? आई. बर, मग आता तुमचे वडील काय करतात? शेती करतात. आणि आई काय काम करते आपली? गृहिणी. म्हणजे मग त्या सकाळी लवकर उठतात आणि रात्री उशिरा झोपतात आणि त्या आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात ना. तर तुम्ही सांगू शकता का त्या कोणकोणती कामं करतात? बरोबर आहे. तर हे काम करताना कधी कधी त्या तुम्हाला पण काम करायला सांगतात का थोडं बहुत? आणि ते काम जे तुम्ही त्यांना करू लागता त्याला काय म्हणता तुम्ही? आईला मदत करता, बरोबर ना? आणि त्यानंतर कसा खाली तुम्ही? हा सर, तुम्ही समजा तुम्ही तुम्ही उभे. तुमच्या गावाच्या शेजारी नदी वगैरे आहे का? नदी नाही का? बरं, बसा खाली बसा. कोणाच्या घरात गावात नदी आहे? हा, उभे होतो तुम्ही. तर नदीवर आपण काय काय करतो? नदीवर आपण आंघोळ करायला जातो. दोस्त नाही का मित्र? त्याच्यानंतर आमच्या गावच्या गाई म्हशी आंघोळ धुवायला नेतात. बरोबर. आमच्या गावातल्या बाया कपडे धुवायला नेतात. असे काम. तर समजा तुम्ही आंघोळ करायला जाता आणि आंघोळ करताना ज्याला पोहता येत नाही, समजा तो बुडाला पाणी, तर तो काय चिल्लावे? वाचवा 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 वाचवा. आणि कोणीतरी तुमच्यासाठी एक देव माणूस येईल आणि त्याला वाचवेल. ते आमच्या गावात सगळं ढिवर आहेत. ते येतात मग असं. ते जे ढिवर आहेत ते देव माणूस डोंगा घेऊन येतात ते. तर मग आपण त्यांना काय म्हणतो? समजा त्यांनी जे वाचवलं त्याला मदत. तर आजचा आपला पाठ काय आहे? आपले मदतनीस. आपण जीवन जगत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि एकच माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो का? नाही. तर त्यासाठी माणूस कसा आहे? समाजशील प्राणी आहे, विचारशील प्राणी आहे. त्याला सर्वांचं काय म्हणतो आपण? एकमेकाचं कार्य करू अवघे घरू बनतो. तर तशा प्रकारे तो जगत असतो. तर आता मी ज्यांना चिठ्ठ्या दिल्या होत्या, चिठ्ठ्या बरं का, तर त्यांनी हातवर करा. चिठ्ठी म्हणल्यावर वेगळी चिठ्ठी समजायची नाही. हा, तर तुमच्याकडे कोणती चिठ्ठी आली आहे? तर आता मी यांना 8 चिठ्ठ्या दिलेल्या आहे आणि प्रत्येक जण तुमच्याकडे जी चिठ्ठी आलेली आहे त्याच्याविषयी विचार करेल आणि इथं समोर येऊन सांगणार आहे. जमल ना? चला या मॅडम, सांगा दहावी काय करतो आपल्यासाठी? नावी आपल्याला कठीण केस कापायला मदत करतो. ते एक प्रकारे आपली मदतनीस आहे. आणि प्रत्येक गावोगावी नावी असतो. प्रत्येक गावामध्ये त्यांना आधीच्या काळामध्ये त्यांना आपण शेतकरी जे उत्पन्न होत होतं ते देऊन त्यांना पैसे न देता शेतकऱ्याला थोडंसं तांदूळ गहू देऊन त्यावर. पण आता आपण त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून केस कापून देतो सर. अगदी छान सांगितलेले तुम्ही. मी थोडक्यात सांगतो, न्हावी काय करतो? तो आपल्याला जनावरापासून माणसात आणतो, आहे का नाही? जर समजा न्हावी नसते तर तुम्ही विचार करा आपण कशी दिसलो असतो? झिंगला लावू, आहे का नाही? याच्यानंतर तुम्हाला कोणती चिठ्ठी भेटली? कुंभार. बरं, या सांगा. मला कुंभार ही चिठ्ठी मिळालेली आहे. तर माझ्या गावाजवळ एक पालवराजवळ
पंढरी या ठिकाणी कुंभार वस्ती आहे. आणि मी जेव्हा तिथं जात होतो ते कुंभार लोक पहिल्यांदा माती बनवत होते, मातीचा गारा वगैरे म्हणतात त्याला. आणि त्याच्यापासून ते मग त्याचे भांडे तयार करायचे, मातीचे भांडे तयार करत असताना ते असे त्यांच्याजवळ चाक व्हायचा, पडतीचा चाक, भोवरी जे म्हणतो त्या भोवरीवर ते माती मांडायचे आणि त्याला गरगल असे फिरवायचे आणि त्याच्यामध्ये दोन्ही हात घालून ते मातीला सुंदर आकार द्यायचे. मी लहान होतो तिथं जायचो आणि त्यांच्याजवळ 15-10 मिनिटं बसून त्याचं निरीक्षण करत मला खूप आनंद वाटायचा. आणि ते मग भांडे आमच्या गावामध्ये मार्केट होता, आठवडी बाजार, ते अगोदर भांडीने आणायचे किंवा मग त्यांच्या ज्या लेडीज वगैरे राहायच्या त्या डोक्यावर गावामध्ये विकायच्या. आणि त्यावेळेस आम्ही लहान असताना पैशाचा वापर कमी होत होता. ते धान वगैरे घ्यायचे, तांदूळ वगैरे घ्यायचे, अशा रुपयांना अशा प्रकारे ते कुंभार लोक आपल्याला अन्न शिजवण्यासाठी, पाणी भरण्यासाठी मडके अशा पद्धतीनं त्यांच्याकडून मडके तयार व्हायचे आणि ते आपल्याला पुरवायचे. आता आपल्याकडे ते मडके दिसतच नाही. माझी आई लहानपणी त्याच्यातच भाजी स्वयंपाक भात वगैरे त्याच्यात बनवायची आणि खूप चांगला आवडीचा होता तो. म्हणजे आता जे भांडे आहेत त्याच्यापेक्षा चविष्ट अन्न त्या ठिकाणी भेटत होतं. खूप छान सांगितलं तुम्ही. आम्हाला राखत होतं एका पण तुम्ही तिरकोत्तर दिलं. असे पण विद्यार्थी असू शकतात. टाळ्यावाला प्रदन खूप खूप छान तर सांगायला पाहिजे. हा, आता यानंतर येतील तुकर सर. आणि फक्त आता नाही मिळाली तुम्ही या मॅडम. आता तुम्ही काय करणार, तुम्ही फक्त त्याचं वर्णन करणार आणि आपले बाकीचे विद्यार्थी ओळखणार तो कोण आहे. म्हणजे तो जो व्यावसायिक आहे त्याच्याविषयी तुम्ही सर्व माहिती सांगा, फक्त त्याचं नाव घ्यायचं नाही आणि हे बाकीचे ओळखतील. मग जमेल ना? माझ्याकडे जी चिठ्ठी आली आहे त्याविषयी मी वर्णन करते. आपल्याला काही झालं किंवा नैसर्गिकपणे काही आजार झाला किंवा थोडं बरं वाटलं नाही, काही तब्येत वगैरे बिघडली, काही असा प्रसंग आला तर आपण कुठे जातो आणि कोणाकडे जातो? हां, कोणाकडे जातो सांगा बरं. डॉक्टरकडे जातो जे तो सुई देते मग. अगदी बरोबर आहे. आपण डॉक्टरकडे जातो, त्यांच्याकडून आपण तपासून घेतो आणि डॉक्टर मग आपल्याला त्यानुसार औषधी देतात आणि चांगल्या सवयी, चांगलं अन्नधान्य असं खायला वगैरे सांगतात, चांगल्या सवयी ठेवा म्हणतात आणि त्यानुसार मग आपली तब्येत वगैरे कशी ठेवायची याच्यासुद्धा सूचना देतात. आणि त्यानुसार जर आपण राहिलो डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तर आपली तब्येत नक्कीच चांगली राहू शकते. खूप छान सांगितलं तुम्हाला. आता ह्या सांगतील आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्या देशामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या शेतामध्ये काबाड कष्ट करून मेहनत करून पिकांची पेरणी करत असतो आणि त्यातून आपल्याला धान्य मिळत असतो. असा काबाड कष्ट करणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात? आता आपण खूप सर्वजण सरांनी सांगितलं होतं मोबाईल काय आपली मूलभूत गरज आहे. आणि आपण नेहमी रीलमध्ये काय ऐकतो, शेतकरी जगाचा पोशिंदा नाही बाप आहे, असंच ऐकतो ना. शेतकरी जगाचा बाप आहे. तर शेतकरी कृषी प्रधान आहे आणि शेतकऱ्याचं हे योगदान लक्षात घेऊनच आपले जे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, कोण होते? भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री, मूर्तीलाल पण कीर्तिमान. त्यांनी काय घोषणा दिली होती कोण सांगतं? जय जवान जय किसान, खूप हुशार आहात, जागे आहात, चांगलं वाटलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आता 2-3 चिठ्ठ्या बाकी आहे. पण पुढच्या आपल्या मित्रांना संधी देण्यासाठी आपण थांबूया. आणि तर हा असा पाठ होता आणि या पाठावर आता आपण सर्वजण गावात राहतो की नाही, तर आपल्या गावात कोणकोणते मदतनीस किंवा व्यावसायिक आहेत तर त्यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती लिहून आणायची आहे. तर अशा प्रकारे आजचा हा आपला पाठ संपलेला आहे.